के साथ देखिए ज्यादा यहाँ पे बहस करना, उसके साथ वक्त को जाया करना ये मुनासिब नहीं होगा। अंपायर्स का जो डिसीजन है वही फाइनल डिसीजन होगा। तो ये रनों की संख्या का अकाउंट ओपन हो चुका है। कावा यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि देखिए कावा जो वर्ड है उनके उसके दो मतलब होते हैं। इस मरतबा ये लीजिए, ये लोकल हीरो सौरभ गवानकर ने पहली गेंद यहां पे हालांकि थोड़ा सा मिस जज कर गए थे, मगर जैसे ही उन्हें पता चला उस गेंद को पहुंचा दिया है स्टैंड में 6 रन के लिए। धन्यवाद डीजे। कावा के ऊपर यहां पे हल्ला बोल किया है। सौरभ गवानकर इस साल अलीबाग प्रीमियर लीग के सिक्सर किंग इस खिताब से नवाजे गए हैं। उसी के साथ उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से नवाजे गए हैं। इस साल तूफानी फॉर्म हमें देखने को मिला है। जी हां, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का मन बना लिया था, पहले ही तैयार थे, मगर इस मरतबा उनके प्लान को समझ लिया है कावा ने। कावा हालांकि मैं बताना चाहूंगा कि हमने ये सुना होगा कि गनीमी कावा अर्थात एक प्लान होता है, ये भी मतलब होता है, मगर कावा नाम का एक पेय है, वो चाय के बराबर होता है, चाय के जैसा होता है, और ये अरब कंट्री में मिलता है कावा। तो यहां पे देखिए कावा नाम से यहां पे खिलाड़ी भी हमें नजर आ रहे हैं। स्लो ओवर वन गेंद और ये चाइना मन थी। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद धीरे से वो अंदर की तरफ भी आई थी। बहुत ही खूबसूरत यहाँ पे चेंज ऑफ पेस देखने को मिला, रफ्तार में बदलाव देखने को मिला, एक ठहराव देखने को मिला। कावा सही मायने में बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अच्छा रिदम और उसी के साथ बहुत ही अच्छे एक्शन, एक क्रिकेटिंग एक्शन यहाँ पे देखने को मिल रही है और एक कंट्रोल भी मुझे बहुत ही बढ़िया देखने को मिला। मगर उनके सामने एक अच्छे बल्लेबाज है और इस वजह से अलग अलग तरह की गेंदें करनी होगी। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को खेला है मिड ऑन के ऊपर से, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 4 रन। सौरभ गवाणकर चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कावा. ओहो, यावेळेस सफल झाला आणि ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं थर्डमॅनच्या दिशेनं आणि इथे मात्र धावा येणार नाहीये. धावा संख्या स्थिर आहे धावफलकावरती, 11 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. तो दोस्तों यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 11 रन जुटा लिए है बल्लेबाजी करने वाली टीम ने, अर्थात ओवी सूरज गवाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास, ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है टॉस हारने के बाद. हालांकि टॉस जीता था पंकज नाकवा पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट्स साकर टीम ने और उनके आइकॉन खिलाड़ी कावा, हालांकि कमलेश उनका नाम, मगर कावा नाम से ही सुपरिचित वडवली बी इस टीम से वो खेला करते हैं. थाना डिस्ट्रिक्ट में वडवली नाम का एक गांव है और उसी के साथ श्रीवर्धन में भी एक वडवली नाम का गांव है. इसी बीच नए गेंदबाज आए हैं. अब्दानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके ऋतिक पाटिल, जी हां, लेदर खेलने के लिए जाने जाते हैं, मगर अब यहां पे टेनिस का खेल किस तरह से वो यहां पे गेंदबाजी करेंगे, क्योंकि लेदर और टेनिस में बहुत फर्क होता है. दोनों भी गेंद को हैंडल करना, क्योंकि लेदर गेंद स्विंग होती है हवा में. जी हां, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ये कारपेट के सहारे खेला है, डीप कवर खाली, गेंद गोली की रफ्तार से दंदनाती भी निकल गई, सीमा रेखा पार. मिलेंगे रन यहां पे 4.
इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 15 रन। 15 स्वस्तिक म्हात्रे हालांकि पहली गेंद का सामना कर रहे थे, मगर चौके के साथ यहां पे आगाज किया है। चौका अभी आया है, छक्का अभी बाकी है। आगाज आपने देखा है, अंजाम अभी बाकी है। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसके पहले हमने दो टीम के ओनर देखे थे, झारखंड के प्रसाद चौहान और अब यहां पे पंकज नाकवा और सूरज गवानकर देख रहे हैं। और मैं याद दिलाना चाहूंगा, निशांत आप भी याद दिलाएं कि इस टूर्नामेंट को जीतने वाली जो टीम होगी उस टीम के ओनर को क्या मिलने वाला है वो आपके सामने है। बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार तोहफा। बहुत ही देखिए आपके सामने दो बैल है, उसमें से ये एक बैल ग्रामीण टीम के ओनर को मिलेगा और एक बैल जो है वो आईपीएल फॉर्मेट के टीम के ओनर को मिलने वाला है। सही मायनों में ये बैल जोड़ी किसके गांव जाएगी। आहा, बहुत ही परफेक्ट यॉर्कर। ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा खींचा था, बल्लेबाज फ्रंट फुट पर आए थे सौरभ और खोद कर निकालना चाहते थे, मगर तेज तर्रार गेंद थी ऋतिक की, वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 17 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। आहा, इस मरतबा गेंद देखिए टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालने में कामयाब। जो मैं बात कर रहा था निशांत की, लेदर की जो गेंद होती है वो हवा में स्विंग होती है, क्योंकि उसके ऊपर जो सीम होती है, कभी कभी सीम से बॉलिंग किया जाता है, कभी कभी स्विंग से बॉलिंग करते हैं, मगर यहाँ पे आपको आपकी ताकत के साथ अपने कंधे का इस्तेमाल करना पड़ता है और बल्लेबाज को चकाना पड़ता है। इस बीच ऑफ स्टंप के फिर से एक बार बहुत ही ज्यादा बाहर जाने वाली गेंद। हालांकि बल्लेबाज देखिए बार बार ऑफ स्टंप के बाहर आ रहे हैं सौरभ, और गेंदबाज को परेशानी का यहाँ पे सबब बन रहे हैं और इसी वजह से गलतियों के ऊपर गलती करने पर मजबूर कर रहे हैं बल्लेबाज। अगर मैं कहूंगा निशांत तो गलत नहीं होगा। आणि खूप चांगला विषय या ठिकाणी छेडलात की लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट याच्यामध्ये खूप सारा फरक आहे। कारण जर आपण लेदर क्रिकेट मध्ये पाहिलं तर यासिन सर त्याच्यामध्ये लॅटरल मुवमेंट सुद्धा मिळत असते, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये खूप खांद्याचा चांगला वापर करावा लागतो किंवा बॉल रिलीज करत असताना बोटं फिरवणं असेल, अशा विविध गोष्टींचा वापर करावा लागतो आणि ते काम मात्र या ठिकाणी हा गोलंदाज करून दाखवतोय। 2 षटकांचा खेळ मात्र मैदानावरती अर्थात दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती पोहोचलेली आहे। 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आणि पुन्हा एकदा लोकल बॉय आवाज येतील सौरभ गवाणकर। नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट। इथे शपलून खेळण्याचा मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच या ठिकाणी कॅच पकडले फलंदाज सौरभ गवाणकर। बॅक टू द पॅव्हलियन। थैंक यू। थैंक यू। सन्माननीय नदीमजी बेबन साहेब या ठिकाणी आलेले आहेत। दरवर्षी जेव्हा इथे स्पर्धा असते त्या स्पर्धेला त्यांची उपस्थिती ते नेहमीच दर्शवितात। असे नदीमजी बेबन यांचा सत्कार मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नदीमजी बेबन यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे। धन्यवाद। खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेला किंवा प्रत्येक पर्वाला आपण नदीमजी बेबन साहेब यांना सातत्याने पाहतो आणि यावर्षी सुद्धा या 8व्या पर्वामध्ये त्यांची उपस्थिती आताच आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार आपण करतोय। आणि ज्यांची अनाउन्समेंट मी अगोदर केली होती, ज्याने खऱ्या अर्थानं निसर्ग चक्रीवादळ असेल त्यामध्ये केलेली कामगिरी किंवा कोरोनामध्ये केलेले कार्य असेल, हे नक्कीच न विसरण्यासारखं आहे आणि म्हणूनच एक आपल्या या पंचक्रोशीमधील किंवा आपल्या या तालुक्यामधील एक दिग्गज आणि त्याच वेळेला एक कार्यशील असं व्यक्तिमत्व दिलीपजी मांडे यांचा आणि त्यांच्या समवेत सागरजी गायकर या दोघांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत।
कारण वायरमॅन ची सर्व्हिस जर खराब असेल ना तर लोक खूप त्रस्त होतात. गरमीचे दिवस चालू आहेत, परंतु अगदी वारंवार किंवा वेळेला नेहमीच त्यांची सर्व्हिस आपल्याला मिळत असते. दिलीपजी मांडे असतील किंवा सागरजी गायकर असतील, या दोघांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. आणि आपण वळत मॅच कडे पुन्हा एकदा. कावा चांगला बॉल, टप्पा पळानंतर मात्र वाईड लाईनच्या बाहेर. पंच अंपायर प्रशांत बांदेवडेकर यांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 आकड्यावरती. येसीन सर, थोडासा एक शांत माहोल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच आता मात्र येथे तडाखेबंद बॅटिंग झाली किंवा विकेट्स गेल्या तर मात्र पुन्हा एकदा तोच जोश प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळेल. जी हाँ, आपने सही कहा, क्योंकि यहाँ पे जब तक चौके और छक्के नहीं लगेंगे तब तक जो एक आनंद है, जो एक खुशी है, वो यहाँ पे देखने को नहीं मिलेगी. और मैच भी कांटे का होना चाहिए. येस, आणि तत्पूर्वी तळेखारचे विद्यमान सरपंच सन्माननीय विजयजी घाणेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विजय घाणेकर. चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेनं, या बॉलवरती चेंडू सीमा पार फरार येतोय. एक दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. इस चौके के सहायता से रनों की संख्या 24 रन. तीसरा ओवर प्रगति पर. 5 ओवर का यह मुकाबला. पंकज नाकवा पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट्स साखर ने टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला किया. पहले ओवर में कमलेश थोड़े से महंगे साबित हुए. उन्होंने 11 रन खर्च किए, मगर ऋतिक ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की. मात्र 7 रन खर्च किए. इसमें दबा स्वस्तिक ने आओ देखा ना था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी ऑफ स्टंप के बाहर जाकर. क्या खूबसूरत यहां पे पुल शॉट देखने को मिला. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए. थँक यू सो मच. वडवली बी ठाणे येथील हा खेळाडू कमलेश पाटील उर्फ कावा आता थोडासा विचार करण्यास भाग पाडलेला आहे, कारण या बॉलवरती एक षटकार आला. त्यानंतर आता पाहूया कसा कमबॅक करणं आपल्या संघासाठी. ओहो, चांगला बॉल. लेट कट पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न अंपायर्स कडे अपील केली आहे, परंतु या बॉल्स वरती मात्र पंचाकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स नाहीये. चेंडू मात्र येतोय निर्धाव. खूप चांगल्या पद्धतीने ते कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, कारण अगोदरच्या बॉलवरती एक षटकार आल्यानंतर थोडासा दबाव दर्पण हा कमलेश पाटील वरती होता, पण तो चांगला कमबॅक केलाय. ॲज अ आयकॉन ठाणे जिल्ह्यामधून तो आता रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये खेळण्यासाठी आलाय आणि त्याचा खेळ तो चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. चांगल्या पद्धतीने कटवून काढलाय चेंडू. अर्थातच बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचणार तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती पूर्ण करत. एकेरी दुहेरीवरती फोकस केला जातोय. मध्येच एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय, पण तो मॅचचा जो माहोल आहे ना तो आतापर्यंत अजून क्रिएट होत नाहीये. चौकार षटकार पाहायला मिळत नाहीयेत. काही रसिक प्रेक्षक सुद्धा झोपी गेलेले आहेत, परंतु नक्कीच अजून सुद्धा बरेचसे सामने बाकी आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला फटक्यांची आतषबाजी मात्र पाहायला मिळणार आहे. चांगला फटका. फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट्य येतो. एक मनमोहक, बहारदार, विलोभनीय षटकार. धन्यवाद डीजे. आणि एक विनंती आहे, आपण इथे स्पेशली एक महिला कक्ष जो आरक्षित केलेला आहे, मी विनंती करतोय ज्या महिला कक्षामध्ये जे पुरुष बसलेले आहेत, काही युवा खेळाडू बसलेले असतील किंवा जे प्रेक्षक बसलेले आहेत, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण महिला कक्ष मात्र तो खाली करायचा आहे. तसेच एसएन सर व्यासपीठावरती उपेंद्र पाटील यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद, आपण आलात या ठिकाणी, त्याबद्दल पुनश्च समालोचकांच्या वतीनं आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. निशांत, जो बल्लेबाजी कर रहे हैं ना स्वस्तिक मात्रे, हालांकि इस साल थोड़े से हम सभी ने उनको मिस किया, मगर लास्ट ईयर या उसके 1 साल पहले इस खिलाड़ी ने अलीबाग में तहलका मचा दिया था.
क्या कमाल की बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, शानदार गेंदबाजी करते हुए अपनी पहचान बनाई थी एक ही साल में इस खिलाड़ी ने। और मुझे आज भी याद है मैन ऑफ द सीरीज के खिताब में सोगाव नाइट में मैन ऑफ द सीरीज का खिताब इसने अपने नाम किया था। वही स्वस्तिक पाटिल आज भी उसी फॉर्म में नजर आ रहे हैं। 2 चौके और 3 छक्के लगाकर 23 रन बनाकर खेल रहे हैं। सौरभ गवानकर आउट होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ ली है और उनका साथ निभाते हुए सागर पाटिल मैन फ्रॉम दिगोड़ी अर्थात पिंट्या प्रफुल्ल पाटिल गेंदबाजी के मार्ग पर है। और देखिए यहाँ पे कोइंसिडेंस ये है कि गेंदबाज को भी पिंट्या कहा जाता है और जो बल्लेबाज है उन्हें भी पिंट्या कहा जाता है। उनका भी सरनेम पाटिल है, इनका भी सरनेम पाटिल है, यानी पिंट्या पाटिल टू पिंट्या पाटिल। अब ये द्वंद्व हमें देखने को मिलेगा। तसेच व्यासपीठावरती MMRDC मॅनेजर सन्मान्य उपेंद्रजी पाटील लोणारे यांचा देखील आपणच्या वतीने आपण सत्कार घेणार आहोत। MSRDC मॅनेजर लोणारे सन्मान्य उपेंद्रजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती उपस्थित असाल तर आपणच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सत्कार घेतोय। आणि धन्यवाद MSRDC मॅनेजर सन्मान्य उपेंद्र पाटील आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय। आणि निशांत तुला अजूनही थोडीशी माहिती देतो, किंबहुना तुला माहिती सुद्धा असेल ज्यांचा आपण सन्मान सध्या करतोय उपेंद्र पाटील ते फक्त मॅनेजर नाही आहेत, ते एक समालोचक सुद्धा आहेत। हे तुला ठाऊक आहे का? धन्यवाद। आणि त्यानंतर या ठिकाणी विश्वनाथ दळवी सन्माननीय विश्वनाथ दळवी साहेब हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण आपणच्या वतीने करणार आहोत। या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 गटांमध्ये 2 फायनल, त्यानंतर एक बाईक असेल किंवा ट्रॉफीज असतील। तसेच इम्रान बुखारी सर आपण कुठेही असाल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधायचा आहे। इम्रान बुखारी सर तसेच आमचे तिसरे तळेखालचे विद्यमान सरपंच विजय घाणेकर यांची सुद्धा उपस्थिती आमच्या या व्यासपीठावरती झालेली आहे। तर सन्माननीय विजयजी घाणेकर आपण सुद्धा समोर यायचं आहे आणि आपलाच देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय गोंधळी अप्पा यांच्या वतीने आपण करतोय आणि काही वेळातच ते लाईव्ह ॲक्शन मध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत। तर धन्यवाद सर्व मान्यवरांचे। आणि वळत मॅचकडे पिंट्या पाटील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन लावले आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली। दुसरीचा प्रयत्न परंतु एका धावेवरती संतुष्ट। यासिन सर जो गोलंदाजी मार्क वरती प्रफुल्ल पाटील आहे, खऱ्या अर्थानं एक त्याला बाईक मिळत होती, त्यानंतर या वर्षामध्ये त्याला दुसरी बाईक सुद्धा मिळाली। म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये असा एकमेव खेळाडू आहे ज्याला 2 बाइक्स मात्र प्राप्त झाल्या। यस, एक बाइक उन्होंने नई मुंबई में इनामपुरी गांव से लेके आए थे और इस साल और एक बाइक यहाँ पे मिला है, मगर उसी खिलाड़ी ने देखिए यहाँ पे वापसी दिलाई है क्योंकि कमलेश पाटिल अर्थात कावा ने जो तीसरा ओवर किया था निशांत, उन्होंने 20 रन खर्च किए थे और प्रफुल्ल पाटिल ने फिर से एक बार शानदार पुनरागमन किया है, मात्र 3 रन खर्च किए इस ओवर में। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब अंतिम ओवर लेके आए हैं रोनित नाकवा। बऱ्याच वेळेला
यासिन सर, या रोनित नागवाला मी खेळताना पाहिलंय अक्षीच्या मैदानावरती किंवा अलिबागच्या कोळीवाड्यामध्ये. खऱ्या अर्थाने तिथे जी स्पर्धा होती तिथे सुद्धा त्याला पाहिलंय. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, एक ऑलराऊंडरची भूमिका रोनित नागवीच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. आणि आता मात्र तो ॲज अ बॉलर म्हणून इथे गोलंदाजी करणार आहे आणि समोर प्रत्युत्तर त्याला देण्यासाठी फलंदाज सुद्धा सज्ज झालाय. स्वस्तिक सारखा खेळाडू अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तो जर स्ट्राईकवरती गेला तर एक चांगला स्कोर मात्र पाहायला मिळेल. जी हाँ, इसी बीच गेंद हवा में और पहले ही गेंद के ऊपर रोनित को मिलती हुई सफलता. एक बड़ा विकेट. पिंड्या पाटिल बैक टू द पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय साहिल खांबे, मॅन फ्रॉम दिघोडी. आणि रोनित नागवा गोलंदाज. ओहो, मोठा फटका मारायचा होता. बॅटचा फ्लो देखील तितका चांगला होता परंतु कनेक्शन नाही आहे. घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर जवळपास 1:30 वाजलेला आहे आणि अजून बरेचसे सामने मात्र खेळवायचे आहेत. खूप चांगल्या पद्धतीने या सामन्याचं आयोजन नवतोर स्पोर्ट खानाव व त्याच वेळेला नवतोर मित्रमंडळ खानाव यांच्या वतीने करण्यात आलं. राईट मोर द विकेट. ओहो, खोलो टप्प्याचा बॉल शॉर्ट फाइंडिंगला गेला, डायरेक्ट हिट केलाय परंतु या बॉल वरती एक सिंगल धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 42 धावा, 42 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. देखिए निशांत, हालांकि हम आइकॉन खिलाड़ी देखते हैं मगर हमारे अलीबाग के भी बहुत सारे खिलाड़ी आइकॉन के रूप में जब अलीबाग के बाहर खेलते हैं. जी हाँ, इसमें दबाव ऑफ स्टंप के बहुत बाहर वाली गेंद को खेला है मगर कावा वाइडिश लॉन्ग ऑफ में तैनात. बहुत ही बढ़िया, वेल जज कैच. और इसी के साथ एक बड़ा झटका. एक सेट बल्लेबाज स्वस्तिक मैदान से बाहर. थैंक यू सो मच. इम्रान बुखारी सर, आपण कुठेही असाल तर लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. मैदानावरती अंतिम ओव्हर सुरू आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 42 आकड्यावरती पोहोचले. 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि या षटकातील शेवटले 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. सूरज खांबे हालांकि अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं मगर आज बल्लेबाजी करने का मौका मिला है तो 2 गेंदें बची है और इन 2 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो एक अच्छा खासा रनों की संख्या का आकार, एक शेप नजर आएगा. आहा, रोनित ने तो कमाल कर दिया है. रोनित बिल्कुल ऐसा नहीं लगा था मुझे क्योंकि अपने लोकल बॉय है और ज्यादा खेलने का एक्सपीरियंस भी नहीं है उनके पास क्योंकि बड़ी बड़ी टूर्नामेंट में वो शिरकत नहीं करते. मगर देखिए सबसे प्रभावित तो रोनित ने किया है. ये होता है दोस्तों क्रिकेट. कभी कभी जिस खिलाड़ी को हम हल्के में लेते हैं उस खिलाड़ी ने यहाँ पे सबसे ज्यादा विकेट लिया है. 3 विकेट इस ओवर में झटकाए हैं और मात्र 1 रन खर्च किया है और ओवर कौन सा चल रहा है तो अंतिम ओवर जारी है.
आणि नक्कीच अशी जेव्हा गोलंदाजी रोहित नागवाची बघतो तेव्हा PNP चषक मला आठवतं, त्याच्यामध्ये घेतलेली हॅट्रिक सुद्धा मला आठवते आणि तोच गोलंदाज आज मात्र खानावच्या मैदानावरती अक्षरशः आग ओकताना दिसत आहे. कारण शेवटली ओव्हर आहे, यासीचं तुम्ही म्हणालात मी सहमत आहे. शेवटल्या ओव्हरमध्ये आपल्याला मॅक्झिमम चौकार षटकार पाहायला मिळतात. अशा वेळेला फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलंय, अचंबित केलंय, आश्चर्यचकित केलंय. हालांकि जो आइकॉन के रूप में यहाँ पे आमंत्रित किए थे गेंदबाज वो थोड़े से महंगे साबित हुए, मगर इस खिलाड़ी ने तो संभाल लिया अपने टीम को. जबरदस्त गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी रोनित. सही मायनों में आपकी जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि एक ही ओवर में 3 बल्लेबाजों को अपने चलता किया है, मात्र 1 रन खर्च किया है. ओहो, मगर समीर पारकर आओ देखा ना ताओ, और ऑप्शन के बाहर वाली गेंद को खींचकर खेल दिया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. धन्यवाद डीजे, थँक्यू. बघा 2 ते 3 वेळा सूचना इथून दिल्या होत्या. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो मंडप त्या ठिकाणी उभारलेला आहे तो फक्त महिलांसाठी आरक्षित आहे. आता ही शेवटची सूचना असेल. आता जर उठला नाहीत तर आमचे जवळपास 15 ते 20 स्वयंसेवक हे मात्र तिथे येणार आहेत आणि त्यानंतर काय होईल याची मात्र कल्पना नाहीये. मला वाटतं निशांत अजूनही तुझ्या सूचना त्यांच्या कानापर्यंत गेलेल्या नाहीयेत. महिलांना आरक्षित असलेला तो मंडप, मी विनंती करतोय प्लीज लक्षपूर्वक ऐका. त्या मंडपामध्ये बसलेले सर्व खेळाडू किंवा काही प्रेक्षक जे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज तिथे बसू नका. आपल्या माय माऊली तिथे बसलेल्या आहेत, सावित्रीच्या लेकी बसलेल्या आहेत. सो प्लीज त्यांच्यासाठी तो आरक्षित असा मंडप आहे. चलिए दोस्तों, हम फिर से एक बार कॉन्सेंट्रेट करेंगे. हम भी हमारा टेम्पो सेट करना चाहते हैं. रनों की संख्या हो चुकी है 48 और जीतने के लिए 49 रनों की जरूरत. हॅलो, विनंती असेल नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला असणार आहे श्री अजित म्हात्रे पुरस्कृत शिवशक्ती लोणारे विरुद्ध संस्कार स्पोर्ट तळेकर. या दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच चला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, धन्यवाद यासीन सर. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा आतापर्यंत लेखाजोखा पाहिला तर कालच्या दिवसामध्ये डायरेक्टली फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला एक मिळाला, तो म्हणजेच आई वरदानी सुडकोली. आणि तसेच 2 राऊंड जिंकणारा संघ ओम साई सराई हा कालचा लेखाजोखा. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघाने मात्र 2 राऊंड जिंकून त्यांनी क्वालिफाय राऊंड मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. या सर्व संघांचं हार्दिक अभिनंदन. आपण पाहतोय अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत नामांकित स्पर्धा, वैभवशाली स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे NSC खानाव व तसेच नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीने आयोजित केलेली भव्यदिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा NSC चषक 2024 पर्व 8. या स्पर्धेमध्ये आपण ग्रामीण गटामध्ये प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 80,000, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज स्पोर्ट्स सायकल
आणि पहिल्यांदाच मालिकावीर म्हणून आपण बाईक ठेवण्यात आलेली आहे. तसंच IPL गाव टू गाव फॉर्मॅट मध्ये सुद्धा प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 80,000, तसेच उत्कृष्ट सायकल स्पोर्ट्स सायकल आपण फलंदाज आणि गोलंदाजाला देणार आहोत. आणि मालिकावीरसाठी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बाईक देणार आहोत. चला टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तरी मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करून घ्यायचं आहे. तर सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. मृणाल वर्सोलकर मिस्टर 360 डिग्री मध्ये खेळणारा हा खेळाडू आणि त्याला साथ देण्यासाठी ऋतिक पाटील अर्थातच हा सुद्धा ठाणे जिल्ह्यातील आहे. आज मात्र रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये तो खेळण्यासाठी आलाय. तर स्ट्राइक एंड वरती मृणाल वर्सोलकर, नॉन स्ट्राइक एंड वरती ऋतिक पाटील आणि जिंकण्यासाठी टार्गेट आहे 49 धावांचा. 30 बॉल आणि आता 49 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. एका बाजूला पंकज नाखवा पुरस्कृत प्रदीप स्फोट साखर, तर दुसऱ्या बाजूला ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास. पंचांचा इशारा येतोय. बॅटल आता या ठिकाणी सुरू होत आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानावरती स्वस्तिक म्हात्रे मानपण पनवेल. पहिलाच बॉल राईट बोर्ड द विकेट पंतांच्या डाव्या बाजूला मारा करतील. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर इथे थोडासा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट. तसेच मित्रांनो अजून एक नवीन खेळाडू आपल्या भेटीला आलेला आहे. नक्की त्याचं नाव मी अनाउन्समेंट करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू स्वीपर कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर अंपायर डिसिजन आणि यावेळेस येतो एक मनमोहक षटकार. आणि ज्या खेळाडूचं मी नाव घेणार होतो तो खेळाडू अर्थातच A1 पवन केणे हा मात्र मैदानावरती उपस्थित आहे. त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पवन केणे प्लीज विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो खूप चांगला होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. स्वस्तिक यांची गोलंदाजी मैदानावरती अक्षरशः बहरताना दिसत आहे. एक षटकार जरूर आला परंतु एक षटकाराचा अपवाद वगळता उर्वरित त्यांनी 2 बॉल्स इथे मात्र डॉट टाकलेत. इनर 3 बॉल्स अजूनही शिल्लक. मोठा फटका मारायचा होता. चेंडूने मात्र बॉडीचा वेध घेतला. इथे धावा मिळणार नाहीयेत. चांगली गोलंदाजी पण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मोठे फटके येणे फार गरजेचे असतात परंतु अशा वेळेला मृणाल वर्सोलकरने मात्र इथे थोडंसं निराश केलंय. खरं तर बिहाइंड द विकेट खेळण्यामध्ये तो अग्रेसर आहे किंवा मोठे फटके मारण्यामध्ये तो अग्रेसर आहे परंतु अशा वेळेला स्वस्तिक म्हात्रेनं आता मात्र त्याला बांधून ठेवले. आश्चर्यचकित केले, अचंबित केले. आता येणारे 2 बॉल्स अजूनही शिल्लक. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच शिवशक्ती लोणारे. आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्या टेक्निकल टीम मध्ये अर्थात कडे सबमिट करायची आहे. धन्यवाद. 5 बॉल 10 धावा फलकावरती बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रदीप स्फोट साखर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आला अंगलट आणि इथे मात्र शेवटच्या बॉल वरती त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज मृणाल वर्सोलकर बाकी पवरिया. बऱ्याच कालखंडानंतर आमच्या डीजे योगेशने आता एक सही ट्रॅक पकडले आणि आता 101 गाणी त्यांना मात्र पाहायला मिळणार आहेत.
यासिन सर आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचं आहे. यासिन सर, पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. एक गडी बाद, 10 अशी धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. मृणाल वसोकर हा शेवटल्या बॉलवरती विकेट गेला आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, ज्याची गोलंदाजी करत असताना मी प्रशंसा केली. आपल्या अलिबाग तालुक्यामधील एकमेव असा खेळाडू आहे ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल प्रफुल्ल पाटील, ज्याला 2 बाईक मात्र मिळालेल्या आहेत. आणि आता मात्र सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती आलाय सरोज खांबे. तर होऊयात मॅच कडे. सूरज खांबे, पहिलाच बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला आणि या बॉलवरती एक सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव फार महत्वाची आहे. स्पर्धा फार मोठी आहे. या स्पर्धेमध्ये आता चाहूल लागली की 2 ज्या बाईक आहेत त्या 2 बाईक कोणाच्या नावावरती होणार. ग्रामीण या पट्ट्यामध्ये कोणत्या खेळाडूचं स्वप्न हे पूर्ण होणार आणि रेकॉर्ड होणार आहे की पहिल्यांदाच दर्णेगुरुजी, अलिबाग ते सुडकोली किंवा त्याची पुढील काही गावं यामध्ये असा एखादा खेळाडू असणार आहे त्याच्या नावावरती पहिल्यांदाच बाईक मात्र त्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष आता वेधून राहिलं त्या 2 बाईक पुन्हा एकदा मैदानावरती. ओहो, जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला चांगला खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 13 धाव धावफलकावरती 1 विकेट्स प्राप्त केल्यात आणि अजून देखील 4 बॉल मात्र शिल्लक असणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाच्या बाहेर विविध स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच खानाव गावामधील माऊली बचत गट देखील आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला विविध पदार्थ, मग व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, असे विविध सुकट भाकरी असेल, गेल्या 2 दिवसांमध्ये एक चांगली टेस्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. जर कोणाला भूक लागली असेल तर अजून सुद्धा जाऊन तुम्ही तिथे व्हेज बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी खाऊ शकता. सॅटर्डे म्हटलं की कोणाचा उपवास असतो, कोणाचा नसतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती आलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती सूरज खांबे, मॅन फ्रॉम दिघोडी. ओहो, बॅकफुटला गेला, स्लॅश करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे. परंतु जसे जीवनामध्ये काही अंदाज चुकतात, आकड्यांमध्ये काही अंदाज चुकतात, तसेच आता येथे मात्र मैदानावरती अंदाज चुकलाय. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू वाईट जाईल की काय, परंतु अंतिम क्षणाला चेंडू वाईट लाईनच्या आतून गेला आणि इथे डॉट चेंडूची सांगता झाली आहे. सूरज खांबे, चांगला फटका, एक मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर येतो. एक बहारदार षटकार. थँक्यू. नक्कीच पाहिजे तेवढं बक्षीस मात्र गोंधळे अप्पांनी सर्व खेळाडूंना दिलेले आहेत. बस फक्त एवढंच कष्ट करा आणि प्रामाणिकपणे मात्र ते बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न करा. कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्पोर्ट्स सायकल दिलेले आहेत, या स्पर्धेमध्ये तुम्हाला मालिकावीर म्हणून बाईक दिलेले आहेत, 2 गटांमध्ये फायनल दिलेले आहेत आणि बंपर बक्षीस म्हणून बैल सुद्धा दिले आहेत. विविध बक्षीस आहेत, पाहिजे तेवढी बक्षीस आहेत, परंतु ती जिंकण्याची क्षमता किंवा ती जिंकण्यासाठी तुम्हाला काबाड कष्ट, परिश्रम मात्र या मैदानावरती घ्यावे लागणार आहेत. 2 ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 20 या आकड्यावरती पोहोचले. जिंकण्यासाठी समीकरण रिक्वायर्ड 29 रन्स, 18 बॉल्स, 18 बॉल शिल्लक असणार आहेत. 29 धावांची गरज. दोनही संघांमध्ये आता थोडीशी इथे विचार विनिमय सुरू आहे. कारण मी नेहमीच म्हणत असतो की तुमचे विचार पॉझिटिव्ह पाहिजे, सकारात्मक पाहिजे. कशा पद्धतीने आपण मॅच जिंकू शकतो हे प्लॅनिंग तुमच्याकडे पाहिजे. कधी आपल्याला अटॅकिंग व्हायचं आहे, कधी आपल्याला डिफेन्सिव्ह व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थानं स्वस्तिक पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधील शेवटली ओव्हर तो हाताळण्यासाठी आलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये त्याने जेव्हा
गोलंदाजी केली तेव्हा P1च्या षटकामध्ये एक गडी बाद 10 अशी धावसंख्या त्यांनी खर्च केली होती, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये 29 धावेची गरज असताना ही ओव्हर सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे. तिसरी ओव्हर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस स्वस्तिक मॅन फ्रॉम पनवेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम असा कॅच आणि मात्र फलंदाज बाद. योगेश पेंडकर हे सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. योगेश पेंडकर आणि त्यांच्या समवेत A1 पवन केणे हे दोन खेळाडू मात्र व्यासपीठावरती आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. दोन्ही खेळाडूंना लगेच आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ISPL मध्ये एक तडाखेबंद खेळ करणारा योगेश पेंडकर आपण मैदानावरती आता लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी त्याला आपण इथे व्यासपीठावरती बोलवलेलं आहे. धन्यवाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता दणेगुरुजी मला सांगत आहेत 20 या आकड्यावरती मात्र पोहोचलेले आहे आणि आता मात्र स्ट्राइक एंड वरती कमलेश पाटील कावा स्ट्राइक एंड वरती वडवली बी ठाणे जिल्हा येथील खेळाडू आहे. गोलंदाजी मध्ये थोडासा महागडा ठरला होता, त्या धावा आता मात्र वसूल कराव्या लागतील. पुन्हा एकदा स्वस्तिक टप्पा पडल्यानंतर हलक्यादाने स्थिर करण्याचा प्रयत्न केला, डिरेक्ट हिट आणि अंपायर सपोर्ट आकाशाकडे, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. मैदानावरती अगदी रनआउट स्वरूपात मात्र एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती प्रस्थान करतोय. पंकज नागवा स्वतः संघ मालक आहे आणि हा प्रदीप स्पोर्ट सायबर हा संघ मात्र पुरस्कृत केलाय. हॅलो हॅलो डीजे योगेश, हॅलो हॅलो. धन्यवाद योगेश. आमचा डीजे मास्टर पण योगेश आणि माझ्यासोबत पण आहेत योगेश पेंडकर. संपूर्ण भारतामधील एक फार मोठा खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू, एक हुशार कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू माझ्या समवेत आहे. मॅच सुरू आहे, परंतु आपण छोटेखानी फक्त 2 शब्द प्रश्न त्यांना विचारणार आहोत. सर्वात प्रथम एक प्रश्न असेल योगेश तुला की एक सुंदर मैदान आपल्याला समोर आहे आणि या मैदानावरती तुम्ही या अगोदर सुद्धा खेळलेले आहात. कसं वाटतं इथे येऊन, कारण काही डेव्हलपमेंट काही प्रोग्रेस इथे झालेला वाटतं किंवा कसा वाटतोय क्लायमेट? मी इथे डे मॅच खेळायला आलो होतो, त्यावेळी ग्रास एकदा एवढा पूर्ण ग्रास नव्हता आणि यावेळी ग्रास आहे आणि नाईट मॅच असल्यामुळे खूप चांगला लुक आला आहे ग्राउंडला. आणि मी आलो होतो तेव्हा स्टेजचं पण काम चालू होतं, तर आता खूप चांगलं वाटतं आहे आणि ग्राउंडवर मजा येते बघून मॅच खेळताना आणि ग्राउंड खूप चांगलं केलं आहे आता. आणि योगेश मला वाटतं तुला माहितीच असेल, परंतु तरीही मी आठवण करून देतोय ती
ही आहे आठवण की इथे टीम ओनरसाठी एक स्पेशल बक्षीस आहे. तुम्हाला माहिती असेल स्पेशल बक्षीस म्हणजे अर्थात मल्हार आणि मारतण असे दोन बैल आहेत. शेतकऱ्यांचं एक धन ज्याला म्हटलं जातं ते आपण टीम ओनरला देणार आहोत. ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? खूप चांगली संकल्पना आहे, कारण आपला देश हा शेतकरी प्रधान देश आहे आणि बैलजोडा जे देणार आहेत आता सध्या तरी खूप आपल्या इथे शर्यत वगैरे खूप चालू आहेत आणि प्राणींवर खूप प्रेम केलं पाहिजे. तरी खूप चांगली संकल्पना आहे. मला असं वाटतं अशी संकल्पना सगळ्यांनी राबवली पाहिजे. आज कोणत्या संघामध्ये खेळतोस आणि तुझ्याबरोबर आणखीन कोणते कोणते खेळाडू आम्हाला इथे पाहायला मिळतील? मी आज लोणारे टीममधून खेळणार आहे. माझ्यासोबत माझ्या गावचा सौद पटेल असेल, राजेश धोबी असेल आणि राज जैन आहे. आम्ही 4 जण खेळणार आहोत. ओके, तुम्हाला आणि तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा होता योगेश पेंडकर, एक फायटर जेट या नावानं ज्यांना ओळखलं जातं आणि संपूर्ण भारतामध्ये एक हुशार कॅप्टन आणि सर्वोत्कृष्ट कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे असा योगेश यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू निशांत. थँक्यू सो मच सर. मैदानावरती 12 बॉल मध्ये आता 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 27 धावा. पहिल्या इनिंग मध्ये 49 धावेचं टार्गेट हे मात्र प्रदीप स्फोट साखर या संघाला दिलं होतं. स्वतः संघमालक आता मैदानावरती आले, ते म्हणजेच पंकज नाकवा. त्याला साथ देण्यासाठी कमलेश पाटील उर्फ कावा हे मैदानावरती आहेत. लेफ्ट हँड फलंदाज आहेत आणि या खानावच्या मैदानाचं आपण डायमेन्शन्स पाहिलं तर लेफ्टीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला सुद्धा एक संधी निर्माण होऊ शकते, पण तो गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे. गोलंदाज अमित पारकर फिरकी आहे, जादूगार आहे, किंवा त्याच वेळेला आपला अलिबाग तालुका असेल, रायगड जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल, अशा विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन ज्याने आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवलाय. भंडारी चषकमध्ये सुद्धा त्याची गोलंदाजी मी पाहिली होती. अगदी समोरच्या खेळाडूला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम तो करत असतो. पहिला बॉल टप्पापर्यंत आतल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला आणि आता चेंडू मात्र डीप स्क्वेअरच्या दिशेनं येतो एक दणदणीत चौकार. एक ऐन टायमाला इथे चौकाराची नितांत गरज होती आणि तेव्हा मात्र चौकार आलाय. 11 बॉल मध्ये 23 धावेची गरज आहे. एका बाजूला संघ आपण पाहिलं तर या ठिकाणी ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ पंकज नाकवा पुरस्कृत प्रदीप स्फोट साखर या दोन संघादरम्यान ही लढत आहे. सेकंड इनिंगचा खेळ मैदानावरती मार्गस्थ. 11 बॉल मध्ये 23 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा कमलेश पाटील कावाच्या बॅट मधून येतो एक जबरदस्त षटकार. थँक्यू. आता राहुल पाटील नाहीये मैदानावरती, तर आता कमलेश पाटील आहे. कावा मैदानावरती आहे. गोलंदाजीमध्ये तो थोडासा महागडा ठरला होता, परंतु त्याने सांगितलंय की गोलंदाजीमध्ये भले मी महागडा ठरलो असेल, परंतु बॅटिंगमध्ये मी वरचढ ठरणार आहे. तो मनसुबा त्याच्या मनामध्ये आहे आणि आता 10 बॉल मध्ये 17 धावेची गरज. पुन्हा एकदा अमित पारकर मैदानावरती. इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, सुधारणा करावी लागेल. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल, मात्र चेंडू गेला डीप फाईन लेगच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय चौकार. थँक्यू. नऊ बॉल 13 धावेची गरज. मॅच होती कुठे आणि तर मॅच आली कुठे. पुन्हा एकदा कमलेश पाटील कावा.
ओहो, कदाचित कट लागली असावी इथपर्यंत आवाज आला, पण तो कॅच मात्र कॅरी केला नाहीये. कॅच पकडणं फार गरजेचं होतं. मॅच मध्ये एखादा ट्विस्ट मात्र आला असता, परंतु इथे जर आणि तरला मात्र स्थान नाहीये. पुन्हा एकदा संधी मिळाली कमलेशला. येणारे 8 बॉल 13 धाबीची गरज. पुन्हा एकदा अमित पारकर, लो फुल टॉस, कॅच फाईन लेगला आणि इथे मात्र कमलेश पाटील बाकडी दे पावली आहेत. थँक्यू इम्रान सर. आपण पाहिलं तर आता नेक्स्ट मॅच बिग बॅटल मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एका बाजूला योगेश पेंडकर तर दुसऱ्या बाजूला विजय घाणेकर. दोघांमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला क्रिकेटची रणधुमाली, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं महाद्वंद्व हे आता मैदानावरती पाहायला मिळेल. आणि बऱ्याच वेळानंतर आता इम्रान सर सुद्धा आमच्या समवेत मात्र जॉईन होणार आहेत, कारण काही तब्येत त्यांची बरी नसल्यामुळे ते मात्र माईक वरती येऊ शकले नाहीत. परंतु आता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आराम केला आणि आता पुन्हा एकदा आमच्या समवेत सर्व प्रेक्षकांना हसवण्यासाठी ते मात्र जॉईन होणार आहेत. वळत मॅच कडे. मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये 7 बॉल मध्ये 13 धाब्यांची गरज आहे. प्रतिस्फोट साखर या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करणार की प्रतिस्पर्धी संघ नागेश्वर आवास या मॅच मध्ये आपली विजयाची सांगड मजबूत करणार याकडे मात्र लक्ष आहे. दोन मात्र खेळाडू या ठिकाणी आपापसामध्ये भिडत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर आता रोनित नाखवा स्ट्राईक एंड वरती आलेला आहे, तर त्याला साथ देतोय तो म्हणजे संघाचा संघ मालक, नाव आहे पंकज नाखवा. पंचांकडे अपील. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने गेला आणि इथे या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. 6 बॉल 13 धाब्यांची गरज. कुमारी ओवी सूरज गव्हाणकर या संघ मालकांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण मित्रांनो स्पर्धा कितीही मोठी असू द्या पण त्या स्पर्धेमध्ये मालकाने जर पुढाकार घेतला नाही तर स्पर्धा कुठेतरी अधुरी राहू शकते. परंतु गोंदल्यापांचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने आहे, त्यांच्या माध्यमातून बक्षीस सुद्धा बरीच या ठिकाणी आहेत आणि त्याच वेळेला सर्व संघ मालकांनी सुद्धा घेतलेला सहभाग आणि त्याचमुळे या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम किंवा ही स्पर्धा उंच शिखरावरती नेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं सर्व संघ मालकांनी केलेलं आहे. त्या सर्व संघ मालकांचं देखील पुनश्च समालोचकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. येणारे 6 बॉल 13 धाब्यांची गरज आणि नवीन गोलंदाज मैदानावरती संदेश कवळे आपल्याला पाहायला मिळतोय. आवास गावातील हा खेळाडू आहे, लोकल बॉय आहे, परंतु आतापर्यंत आपण इतिहास पाहिला या स्पर्धेचा तर लोकल बॉय सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ऍज अ आयकॉन म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. येणारे 6 बॉल 13 धाब्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती एक एक्सप्लोसिव्ह बॅटर, एक विस्फोटक फलंदाज पंकज नाखवा. ओहो, चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठे गेला फलंदाजाला देखील कळलं नाहीये, परंतु अंपायर्स मात्र वाईट बॉलचा इशारा. फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू आपल्या बॅट वरती येईल, परंतु कधी त्याने कलाटणी घेतली हे फलंदाजाला देखील कळलं नाही. पहिलाच बॉल मैदानावरती येतो वाईड. 1 धाव एक्स्ट्रा खर्च होते. येणारे 6 बॉल 12 धाव्यांची गरज. 6 ला 12 पूर्ण करायचे आहेत. ओहो, पुन्हा एकदा फलंदाज इथे मात्र पूर्णपणे सकतोय. फटके मारावे तर कशा पद्धतीने मारावे या विवंचनेमध्ये आता सापडलेला आहे. जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र आता एक चाणाक्ष वृत्ती किंवा त्याच वेळेला कल्पक बुद्धीनं या मॅच मध्ये खेळावं लागेल. 5 बॉल 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय रोनित नागपाट यांच्या झोन मध्ये आणि इथे बरंच काही एका चेंडूवरती आपल्याला घडताना पाहायला मिळते. झोपलेले प्रेक्षक आता जागे झालेत. शेजाऱ्याने उठवलंय आणि सांगितलं अरे बाबा मॅच बघ. इंटरेस्टिंग मोड मध्ये आलेली आहे, कारण आता येणारे 4 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. फील्ड पोझिशन ऑन साइडला एक लॉंग ऑन तैनात केलंय, त्याचबरोबरीने एक डीप मिड विकेट तैनात केलंय. निशांत या खेळाडूला सोना या नावानं संबोधलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा एक त्यांच्या संघामधील अस्सल सोनं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण लागोपाठचे 2 चेंडू ज्याप्रमाणे त्यांनी फिरवले होते
यावेळेस मात्र ऑन द राईज आपण पाहतोय 2 खेळाडूंच्या मध्ये असलेला हा फटका आणि सीमारेषा पार पुन्हा एकदा इथे चौकार. थँक्यू. 3 बॉल 8 धावेची गरज, 1 चौकार मात्र आल्यानंतर आता इथे आम्ही जिंकू शकतो हा आशावाद निर्माण केलाय. स्वतः संघ मालक आता आपल्या स्वतःच्या खांद्यावरती ती जबाबदारी घेतोय, चॅलेंज घेतोय. हे जे आव्हान आहे ते मला पूर्ण करायचे आहे. माझा संघ या स्पर्धेमध्ये मला टिकून ठेवायचा आहे, त्यासाठी हा प्रयत्न. ओहो, आता कधी आतल्या दिशेने कधी बाहेरच्या दिशेनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंकज नाखवा बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर. देखिए 6 गेंदों में 13 रनों की जरूरत थी निशांत, और पहले लगातार 2 गेंदें बिंदी आने के बाद एक चौका भी हमें देखने को मिला, उसी के साथ एक वाइड गेंद भी देखने को मिली, मगर यहाँ पे फिर से एक बार रनआउट भी देखने को मिला. यानी सोना, ओल्ड इज गोल्ड, किंवा या हम ये कह सकते हैं कि असल सोने की तरह यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि हम सभी को लगा था कि आसानी के साथ 6 गेंदों में 13 रन बना सकते हैं, क्योंकि एक ही बड़ा स्ट्रोक चाहिए था और एक बड़ा स्ट्रोक चौके के रूप में आया है, मगर 3 गेंदें यहाँ पे उन्होंने बिंदी भी की है. यासिन सर, सोन्याचा तुम्ही नक्कीच उल्लेख करतायत आणि सोनं आता तब्बल 75,000 वरती गेलेला आहे. तोला 75,000, कुठे ते 20,000 रुपये तोला आणि कुठे आता 75,000 रुपये तोला. वळूयात मॅच कडे. चांगला बॉल, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. थँक्यू सो मच. 1 बॉल 8 धावेची गरज, एखादा चमत्कार, एखादा एक्स्ट्रा बॉल मात्र फायदेशीर ठरू शकतो यासिन सर, कारण अशा कित्येक मॅचेस आपण पाहिलेले आहेत, काहीतरी चमत्कार घडलेले आहेत. 1 बॉल 8 धावांची गरज, मात्र अंतिम क्षणाला हा आला फटका, परंतु वेळ मात्र निघून गेली आणि इथे मात्र नागेश्वर आवास हा संघ विजय होते. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये पंकज नाखवा पुरस्कृत प्रदीप स्पोर्ट्स सागर या संघाने सहभाग घेतला, त्याबद्दल समस्त खानावकरांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. आणि निशांत, आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. याच दरम्यान मी पवन केणे यांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. पवन केणे एक गाजलेला उत्कृष्ट असा हा खेळाडू आहे. आमच्या मंडळाची इच्छा आहे की आपण व्यासपीठावर यावं, आपला इथे यथोचित सन्मान केला जाईल. आणि याच दरम्यान आपण वळणार आहोत, आणखीन एक आपण सन्मान करणार आहोत. आमच्या या पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट असे मूर्तिकार सन्माननीय सुजित भाई तुंतुणे यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय अप्पा यांना विनंती करणार आहे या स्पर्धेत